तर पुण्यातही निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यात महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे। पुण्यात 14 ठिकाणी मतमोजणी होणार आहे। त्यातील एक केंद्र टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी 3 प्रभागांची मतमोजणी होईल। प्रभाग क्रमांक 15, 17 आणि 29 या ठिकाणी ईव्हीएम मशीन अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त ईव्हीएमच्या किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि मतमोजणीसाठी जी पूर्वतयारी असते ती या ठिकाणी पूर्ण झाल्याचं दिसतंय। पुण्यात एकूण 14 मतमोजणी केंद्र असतील। त्यातील 13 मतमोजणी केंद्रांवरती प्रत्येकी 3 प्रभागांची मतमोजणी होईल, तर एका केंद्रावरती 2 प्रभागांची मतमोजणी होणार आहे। पुण्यामध्ये 3 प्रभाग क्रमांक 7, 14 आणि 16 हे संवेदनशील मानले जातात। तिथे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। त्यामुळे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या 3 प्रभागांची मतमोजणी पुण्यापासून काहीशी दूर म्हणजे बालेवाडी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल आणि त्यानंतर काही वेळातच ट्रेंड्स जे ते मिळायला सुरुवात होईल। मात्र पहिला स्पष्ट निकाल येण्यासाठी 11:30 ते 12 वाजतील असं सांगितलं जातं। ज्या प्रभागात सर्वाधिक उमेदवार आहेत तिथली मतमोजणी पहिली केली जाणार आहे। पुण्यात सर्वच पक्षांनी मतमोजणी आधी आपला बहुमताचा दावा केलेला आहे। मात्र ईव्हीएम मशीनमध्ये पुणेकरांनी काय कौल दिला आहे, मतदारांनी काय कौल दिला आहे हे कळायला अजून काही वेळ जावा लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।